नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या शेतकऱ्यांकरता अत्यंत मोठा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे। जसे की तुम्हा सर्वांना माहीतच असेल, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील पात्र ठरवण्यात आलेले आहे। तरी सुद्धा असे बरेच शेतकरी आहेत जे पात्र असून सुद्धा अपात्र ठरवण्यात आलेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ताच मिळत नाही। PM किसान सन्मान निधीचा हप्ता मिळतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा त्यांना अजून देखील एकही हप्ता मिळालेला नाही। असे देखील बरेचसे शेतकरी आहे किंवा असे देखील जे शेतकरी आहे ज्यांना PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत काही हप्ते मिळालेले आहे, परंतु त्यानंतरचे पुढील हप्ते जे आहे ते त्यांच्या अकाउंटवरती जमाच होत नाही आहे। काही कारणास्तव असेल किंवा त्यांना लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दाखवत आहे किंवा कोणाचं आधार KYC प्रमाणीकरण होत नाही आहे किंवा बरेचसे असे पोर्टलवरती सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही। तर अशा शेतकऱ्यांनी नेमकी तक्रार कोणाकडे करायची हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला होता। कारण की बरेच शेतकरी कृषी ऑफिसमध्ये जातात आणि तिथे तक्रार दाखल करतात, परंतु कृषी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकारी हे त्यांना तलाठी ऑफिसकडे पाठवतात आणि तलाठी ऑफिसमधील जे अधिकारी आहेत ते त्यांना तहसील ऑफिसमध्ये पाठवतात आणि असं करता करता ते फिरवाफिरवीचे सर्वीकडे तुम्हाला जे शेतकऱ्यांना आहे, परंतु त्यांचा नेमकी तक्रारच दाखल होत नाही। तर अशा वेळेस त्यांनी कोणाकडे तक्रार मागायची त्याकरता शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 411 मनुष्यबळाची सेवा प्रदान करण्याकरता बाह्य यंत्रणेद्वारे याकरता मंजुरी दिलेली आहे। तर याकरता नेमकं काय शासन निर्णय आहे आणि शेतकऱ्यांना याचा काय लाभ होऊ शकतो आपण जो GR निघालेला आहे आणि जे परिपत्रक निघालेलं आहे त्याच्या माध्यमातून समजून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासमोर मी जो GR आलेला आहे तो ओपन केलेला आहे आणि हा GR तुम्ही इथे पाहू शकता। या GRचं जे मेन शीर्षक आहे, हा GR कशा संबंधित आहे ते इथे लिहिलेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे आणि हा GR दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। तर वेळोवेळी शेतकऱ्यांना जी समस्या येतात, नमो शेतकरी योजना असो किंवा PM किसान सन्मान निधी योजना असो, तर या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता ही जी बाह्य यंत्रणेद्वारे 411 मनुष्यबळाची सेवा प्रदान करणार आहे त्याकरता हा GR जो आहे तो आलेला आहे। आणि यामध्ये बघा कोणकोणती कामे जे आहे ते केली जाणार आहे। जसे की जे शेतकरी स्वयं नोंदणीकृत असतात म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करतात, त्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या करून त्यांना जे वंचित लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळवून देणे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची eKYC वगैरे बाकी असेल त्या शेतकऱ्यांचे eKYC प्रमाणीकरण करणे, बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवरील नोंदणी घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांची तपासणी करून मान्यता प्रदान करणे किंवा त्यांची मान्यता नाकारणे, याबाबतचे जे प्रलंबित अर्ज आहे ते सर्व काही वेळोवेळी त्यांची चेकिंग करणे आणि ते अर्ज व्यवस्थितरित्या चेक करून त्यांना जर व्यवस्थितरित्या सर्व काही व्यवस्थित असेल तर त्यांना मान्यता देणे, अशा प्रकारचे जे कामे आहे ते ही बाह्य यंत्रणा करणार आहे। त्याकरता 411 मनुष्यबळाची बाह्य यंत्रणा आता पुरवल्या जाणार आहे। याचबरोबर नेमकं कोणतं काम यामध्ये करण्यात येणार आहे, तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरता राज्य व जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे देण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये कोणकोणते जे आवश्यक कामं आहे ते केल्या जाणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता कोणत्या पदाकरता किती पदसंख्या दिलेली आहे ते सुद्धा आपण पाहूया। जसे की कार्यालयीन सहाय्यक म्हणून 1 पद, संगणक चालक याचे 3 पद राहणार आहे, संगणक तंत्र सहाय्यक 1 पद, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुद्धा 1 पद यामध्ये राहणार आहे, तंत्र सहाय्यक म्हणून 6 पद, कार्यालयीन सहाय्यक म्हणून 1 पद, संगणक चालक म्हणून 8 पद आणि शिपायाकरता 1 पद, असे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे विभाग आहे त्याकरता राहणार आहे। आणि जिल्हा नोडल अधिकारी सुद्धा इथे नेमून देण्यात येणार आहे। त्याकरता संगणक चालक आणि
34 असे पद हे देण्यात आलेले आहे आणि तालुका लेवलवर जे नोडल अधिकारी आहे PM किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे म्हणजेच मुंबई शहरमधील तालुके वगळून संगणक चालक इथे आता पुरवण्यात येणार आहे आणि ते एकूण 355 राहणार आहे तालुका स्तरावरती. तर असे 411 एकूण बाह्य यंत्रणेद्वारे हे मनुष्यबळाची भरती आता केल्या जाणार आहे. त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरता हे बाह्य यंत्रणेद्वारे आता सेवा पुरवण्यात जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR होता. या GR बाबत तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही हा डाउनलोड करू शकता.